ते कसं असते मंडळी, कधी कधी आयुष्याच्या एखाद्या वळणावर अशी परिस्थिती निर्माण होती की ते म्हणतात ना की कभी कभी ऊपरवाला जेब भी देता है सब कुछ फाड़ देता है. असंच माझ्या संग झालंय. दोन दोन बायका आणि फजिती आहे का. हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो गोटेचे पप्पा, याला सांगतात तुम्ही काय रोग आला आता. नेमकाच डोळा लागला होता. जरसा डोळा लागला की अशी चावचाव चालू होती. सांग लवकर काय झालं. काय डोळा लागला म्हणता. हे पोट्ट नुसतं दिवसभर बेजार करत राहते. माझा जीवचा आता कटाळून गेला याले. पैदा करताना नाही का समजलं. पहा कसं चबऱ्यावानी करते. याला मी कुत्र्यासारखं मारील बरं आता. ओय चुप बैस ना रे. काऊन चबऱ्यासारखं कर तू. मोठ्या माणसाला चबऱ्यासारखं करत नसतात. तू शिकवलं नाही त्या बापानं. हो त्याचा बाप तुम्हीच आहे ना. च्या मायला मीच आहे ना याचा बाप. कधी कधी माझ्या ध्यानातच राहत नाही. ओय गोट्या, आजपासून मोठ्या माणसाले चबऱ्यासारखं बोलायच नाही हा बर का. मला सांगता फक्त आणि तुम्ही तुमच्या बापाला उलटून बोलता तवा. मला उलटून बोलतो काय तू. कमरत लाता गाईल बाबू कमरत. असंच पाहिजे तुम्हाला. स्वतःला वळण नाही आणि या पोट्ट्याला लावलं नाही. मोठं झाले की ढुंगणावर लाता मारायला बसले. हे मम्मी मला संडास आली. जाय लवकर त्याला हागून आण नाहीतर पॅन्टीत हागल ते. अरे काय दांगडू रे हो. याय ना तर निवळ मॅड करून सोडलं मला. कधी कधी असं वाटतंय की हे सगळं सोडून द्यावं आणि हिमालयात जाऊन बसाव. पण तिकडं पोटा पाण्याचा प्रश्न उद्भवल म्हणून मी शांत आहे. ते म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे. आणि ही वरतून म्हणती की मला अजून एक पोरग पाहिजे. इथं एकानंच बावळून सोडलंय आणि आणखीन एक असलं म्हणजे मेला पिंट्या. मी घरात नसताना याय ना बाई ठेवली काय. माझ्या बेडरूम मध्ये झोपायची हिंमत कशी झाली हिची. अय सटवे कोण आहे हो तू. आणि माझ्या बेडरूम मध्ये कशी काय झोपली तांगड्यात ताणून. ए ढेबरे तू कोण आहे व. हे मग घर आहे. तू चाली माझ्या घरात माझ्यावरच लाद घातली. थांब माझ्या नवऱ्यालाच बोलवते. गोट्याचे पप्पा, ओ गोट्याचे पप्पा इकडे या बरं जरा. ऐ काऊन बोंबलू राहिली वर. नेमका झोपलो होतो मी. लागली वगैरे सारखी बोंबलायले. तुमची झोप गेली चुलीत. ही बाई बा अगोदर कोण येतं. तू 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 इथं कश काय. इथं कश काय म्हणजे इथं नाही तर कुठं जाणार आहे मी. ए बाई हे मग रे. तू भीक मागता मागता माझ्याच घरात आली वाटतंय. ओ गोट्याचे पप्पा इले 5,000 रुपये द्या जाऊ द्या बरी इथून. ओय आमगळ येल तोंडाचे. तुला काय मी भिकारी वाटते काय. हे मज घर आहे आणि हा मा नवरा आहे. समजलं का. काय म्हणून राहिली काय करणे तू आता लवकर खरं सांगा नाहीतर मी तुमचा जीवच गेला आता. असा पण माझा जीव जाणारच आहे. सगळा जीव आता माझ्या नळड्यात आलाय. जरा माग उभा राहतो हाणल काना खाली एखादी. सांगा बरं आता लवकर इथं काय म्हणणं आहे ते. अहो ऐक ना सांगू तर ते आपलं माळावरचं वावर नाही का. आम्ही एकदा त्या वावरात गेलो होतो आणि वरतून पाऊस चालू होता. बाई म्हणजे तुम्ही पावसात इले माळावर घेऊन गेले होते काय. देवा मी बरबाद झाले. काय करू मी आता. मला तोंड दाखवायला जागा नाही राहिली. माय मी काय दांगडू रे हो. अहो सांगू तर मग काय झालं. नदीला पूर आला आणि नदीतून जाता जाता हिचा पाय घसरला आणि ही वाहून गेली. मग मी 1 वर्ष हिची वाट पाहिली पण ही आलीच नाही. मला वाटलं आता गेली समुद्रात. मग मी तुझ्या संग लग्न केलं. मग काय चुकलं सांग बरं मग आता. पण तुम्ही मला ही गोष्ट सांगितलीच गाऊन नाही. सांगा लवकर. इतक्या बारीक बारीक गोष्टी सांगत असतात का व. मला ते काहीच माहित नाही. इले घराच्या बाहेर काढा अगोदर. अय सुकाळीचे तू कोण आहे मला घराच्या बाहेर काढणारी. का हो तुम्हाला पण जर दम नव्हता का. लगेच लग्न करायची काही गरज होती का. 1 वर्ष दम काढला मी अजून किती काढू. पण मी काय म्हणतो तू तर वाहून गेली होती ना. मग तू जगलीच कशी काय. त्याचं काय झालं. मी अशी वात चालले होते ना. मग असं वात 200-300 किलोमीटर गेले मी. आणि ते माशा धरणारे लोक नसतात का ते जाळं नसतं माशा धरायचं. तर त्या जाळ्यात अडकले मी. मग त्या लोकांनी मला बाहेर काढलं.
मग मी जगले. कशालेच बाहेर काढलं ते ना. काय म्हणले तुम्ही? हवं बरं झालं बाहेर काढलं म्हणलं ते आहे ना. मग इतक्या लांब कशाला आले बरं तू वापस? तिकडेच एखादा पाहायचा होता ना माशा धरणारा, आणि लग्न करून टाकायचं होतं. वा रे वा, तुम्हाला तर तेच पाहिजे होतं ना. हवं तसं नाही, म्हणजे बिनकामी बेजारे झाले असतील ना तुया इतक्या लांब वापस यायच्या, म्हणून म्हणलं. इतक्या लांब? तुम्हाला काय वाटलं तुम्हाला सोडील मी? ही सगळी प्रॉपर्टी माही आहे. एवढ्या प्रॉपर्टीसाठी इथूनच काय मी श्रीलंकेत जरी गेली असते ना तरी वापस आली असते. ना पण हिस्सा आहे या प्रॉपर्टीत, आणि त्यातली तुले मी फुटकी कवडी पण नाही देणार. समजलं का ढेबरे? हे पाय बाई, तुला सांगते, माया नांदी लय मोठं लागूच नको. तुला मा इतिहासच माहित नाही. हो, तुम्ही काय पाहू राहिले तोंडाकडं? इल्मा इतिहास सांगा बरं एकदा. आता इले सांगावच कसं? हिच्याबद्दल जर तिले सांगितलं ना तर ती डायरेक्ट चक्कर येऊन पडायची. तिच्या नांदी लागू नको लय मोठं. तिले झोपत चालाय सवय आहे. माणूस झोपेला असलं की ती जवळ येती आणि तोंडावर बुक्क्या मारती. पांढऱ्या पायाच्या मग आयुष्य बरबाद केलं तुला पहिल्यांदा समजत नव्हतं का? थांब तू फक्त आता तुझ्या नावाचा रिपोर्टच देते. या दोघीच्या भांडणात मा 100% कार्यक्रम वाजणार आहे. काहीतरी आता प्रेमानंच हँडल करावं लागणार आहे. अहो ऐक ना, तू शांत वय बरं शिक. तू समजदार आहे ना. आता जे झालं ते झालं. मग लाडकी बायको आहे तू. तिच्या नावावर आहे ना फक्त 2 एकर करेल. बाकीचं सगळं वावर आहे ना उद्या तुझ्या नावावर करतो. हा, खुश ना आता? पण ती मला काहीच बोलली नाही पाहिजे, आता सांगून ठेवते. नाहीतर मी आणि तुम्ही काय म्हणून राहिली होती सटवी? एवढं काय ऐकू राहिली तिचं? वावर बाजूला एकदा एका झापडातच पाडते तिले. आता इले शांत केलं तर आता हिचं उठलं का? काय धंदे ते निस्ता दांगडू येऊ निस्ता. मा जीव जाणार याच्यात आता. अहो ऐक ना, तुला पण समजत नाही का? तिला आणि अजून तिला काय समजते? तिच्या तोंडावर हो म्हणायचं आणि सगळ्या तिजोरीच्या चाब्या गिब्या तुझ्याच जवळ ठेव ना. हा, तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय मी कोणाकडे देतो चाब्या, आणि तुझ्या पुढे जातो मी. फक्त बोंबलू नको आता. जर शिक शांतता ठेव. मी घरातले काहीच कामं करणार नाही बरं, आता सांगून ठेवते. हां, तिला म्हणावं घरात राहायचं असेल तर शांततेत राहायचं आणि जास्त जबर करायचं नाही, आणि मी जे सांगेल ते ऐकायचं. नाहीतर मग इले देतं घराच्या बाहेर काढून मी. हो, काहीच म्हणत नाही ती. तूच फक्त जास्त वळवळ करा जाऊ नको आणि तोंड शांत ठेवा जाय. यायले समजून सांगता सांगता मै नाकी नऊ आले. 7 गेले आणि 5च राहिले. ओय बिना शेपटीची वगार, तुला सांगते बाई, इथून पुढं संडासात झोप का कुठं झोप, पण माझ्या बेडरूम मध्ये यायचं नाही. समजलं का? आता आहे ना तुम्ही पहा फक्त, आता मायावर दणका टाकल. काही ना काही टॉन मारलंच आता मायावर. आणि तुम्हाला पण सांगते, इले समजून सांगा. मी जे सांगील तेच होईल या घरात, नाहीतर दोघायचा जीव मारील.